घ्यायच्या आहेत. पण प्रेक्षकांनो, त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराज वाईस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान मालिकांचे डेली अपडेट्स तुम्हाला जर ऐकून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. प्रेक्षकांनो, खूपच सुंदर असा इथे एपिसोड झालेला आहे. इथे आता जी काही लीला आहे, लीला तिच्या बेडरूममध्ये असते आणि तिला खूपच जास्त बोर होत असतं. तिथे बसून बसून तिला खूप कंटाळासुद्धा आलेला असतो की आता मला एवढं सर्व काही खूप जास्त त्रास होत आहे. त्याचबरोबर इथे आता मी असं नाही बसू शकत किंवा मला ह्या सर्व गोष्टी खूपच जास्त त्रासदायक आहेत वगैरे वगैरे, ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार करत असते. जो काही एज आहे, एज मात्र तिच्याशी थोडंसं बोलण्याचा, व्यवस्थित गोष्टी हाताळण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला असं वाटत असतं की नाही, ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही व्हायला पाहिजे, कारण काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे लीलाची तब्येत खूप जास्त महत्त्वाची आहे. ह्याच गोष्टीचा इथे तो विचार करत असतो. जी काही अंबिका इथे आलेली असते, अंबिका इथे आल्याच्या नंतर आता जी काही आपली लीला आहे, एजेने लीलाचं म्हणणं ऐकल्यानंतर आता इथे जी काही इथे अंबिका आहे, अंबिकाला आता इथे नेऊन सोडलेलं असतं. त्यानं नेऊन सोडवल्याच्या नंतर जे काही इथे आता जी काही लीला आहे, लीला त्याच गोष्टीचा इथे विचार करत असते. आणि त्याचबरोबर आता याच्यावरती जे काही आरोप केलेले आहेत की इथे फक्त आणि फक्त इथे तुम्हीच ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत, म्हणजेच की कशा पद्धतीने तुम्ही इथे जी काही लीला आहे तिच्यावरती हल्ला घडून आणलेला आहे, असं पत्रकारांचं म्हणणं असतं. आणि असं पत्रकारांचं इथे म्हणणं असल्याकारणाने आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही लीला आहे, लीला मात्र इथे लीलाला ह्या गोष्टी अजिबात मान्य नसतात, कारण हे सर्व काही जो ईश्वर आहे, ईश्वरने हे इथे घडून आणलेलं असतं. आणि त्याचबरोबर ईश्वरनेच ह्या सर्व गोष्टी इथे सांगितलेल्या असतात की जी काही लीला आहे, लीलावरती मात्र इथे आता कोणी हल्ला केलेला आहे, कशा पद्धतीने इथे ह्या सर्व गोष्टी इथे केलेल्या आहेत वगैरे वगैरे, हे सर्व काही इथे सांगितलेलं असतं. आणि जेव्हा ह्या गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर मात्र आता जी काही लीला आहे, लीला एका गोष्टीचा इथे विचार करत असते की हे सर्व काही काय आहे, हे अजिबात असं इथे नाही होऊ शकत. आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व गोष्टी इथे मला अजिबातच मान्य नाही आहेत. आणि त्याचबरोबर इथे हे सर्व नाही केलेलं आहे कोणी, म्हणजे जो काही एज आहे, एजने ह्या सर्व गोष्टी इथे नाही केलेल्या वगैरे वगैरे असं इथे ती बोलते. आणि त्याचबरोबर इथे हे सर्व असं मला मान्य नाही आहे, ह्या सर्व काही गोष्टी इथे ती बोलत असते. आणि तिनं ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर तिला राग येतो. आणि राग आल्याच्या नंतर इथे ती खोलीमध्ये निघून जाते. आणि खोलीमध्ये निघून गेल्याच्या नंतर आता निघून गेल्याच्या नंतर जो काही एज आहे, एज तिच्या मागे मागे जात असतो. तिच्या मागे मागे गेल्याच्या नंतर इथे आता जो काही एज आहे, एज एका गोष्टीचा इथे विचार करतो. आणि तो बोलत असतो की हे बघ लीला, प्लीज तू असं एवढं ह्या सर्व काही गोष्टी एवढ्या तू ह्यांनी घेऊ नकोस, कारण काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झालेल्या. आणि त्याचबरोबर तू एवढ्या ह्या सर्व गोष्टींचा इथे विचार सुद्धा करू नकोस, असं इथे जो एजे आहे तो एजे इथे बोललेला असतो. आणि एजेने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता जी काही आपली लीला आहे, लीला मात्र इथे आता त्याच गोष्टीचा इथे पुन्हा पुन्हा विचार करत असते की नाही, हे सर्व इथे ह्या पद्धतीने नाही झालं पाहिजे. आणि त्याचबरोबर इथे आता
जो काही एजे आहे, एजे इथे तिला बोलत असतो आणि त्याचबरोबर एक आता मीटिंग होणार असते, प्रेसवाले येणार असतात आणि प्रेसवाले आल्याच्यानंतर इथे सर्वजणच तीच गोष्ट बोलत असतात की आता लीलाला तर प्रेससमोर बोलता येणार नाही आणि तिला कशा पद्धतीने इथे प्रेससमोर बोलायला वगैरे आणायचं, हे सर्व अशा पद्धतीने इथे नाही झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही झाल्या पाहिजे, हेच सर्व काही इथे ते बोलत असतात. त्यांनी ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण ह्या सर्व गोष्टी इथे नाही केल्या पाहिजे असंच इथे त्यांचं म्हणणं असतं. पण आता लीलाला मात्र इथे हे सर्व काही जे वरती केलेले आरोप आहेत ते सर्व आरोप इथे खोडून काढायचे असते. तिचं असं म्हणणं असतं की नाही, एजे असं केलेलं नाहीये आणि त्याचबरोबर एजेने इथे माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही गोष्टी इथे केलेल्या आहेत, त्यामुळे एजे ही गोष्ट करणं शक्यच नाहीये आणि त्यामुळे ती मीडियासमोर बोलण्याची थोडी प्रॅक्टिस सुद्धा इथे करत असते. मीडियासमोर बोलण्याची तिनं प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आता इथे जी काही आपली ही आहे लीला आहे, लीला मीडियासमोर बोलण्याची जी काही ते प्रॅक्टिस करत असते आणि प्रॅक्टिस केल्याच्या नंतर आता ती एका गोष्टीचा इथे सातत्याने विचार करत असते की इथे काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे जो काही आपला हा आहे एजे आहे, एजेला मात्र आता इथे कुठलाच त्रास नाही झाला पाहिजे आणि त्याचबरोबर मी एजेसोबत घालवलेले जे काही क्षण आहेत ते मात्र इथे आता खूप छान होते, खूप व्यवस्थित होते आणि त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा ह्या गोष्टी मी अशा पद्धतीने ते नाही करू देणार वगैरे वगैरे असं इथे ती बोलते आणि त्याचबरोबर तिने ह्या सर्व गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता हे सर्व काही या पद्धतीने सुद्धा आता प्रेक्षकांना इथे झालेलं असतं. तेवढ्यात इथे जी काही लीला आहे ती इथे समोर मोबाईल धरून इथे प्रेस कॉन्फरन्स समोर बोलण्याचं नाटक करत असते किंवा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच तिथे आता इथे जी काही दुर्गा, सरस्वती आणि ह्या आलेल्या असतात त्या तिथे आल्याच्या नंतर एका गोष्टीचा त्या इथे विचार करत असतात की हे सर्व ह्या पद्धतीने झालेलं आहे, म्हणजेच की आता इथे हे सर्व काही असं कसं होऊ शकतं, कारण काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता अशा पद्धतीने हे नाही झालं पाहिजे वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलतात आणि तेव्हा त्या लीलाची मुद्दामूनच मस्करी करण्याचं काम करत असतात की तुला हे जमत नाही, ते जमत नाही, तू अशी कशी करू शकतेस वगैरे वगैरे ह्या सर्व गोष्टी तिथे बोलतात आणि त्यांनी ह्या गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर आता काही जरी झालं तरी सुद्धा आता इथे आपण ह्या सर्व गोष्टी आणि त्याचबरोबर आता काही जरी झालं तरी सुद्धा आपण इथे ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे नाही केल्या पाहिजे वगैरे वगैरे असं इथे तो बोलत असतो. आणि त्याचबरोबर इथे येता जो काही आपला एजे आहे, एजेवरती हे जे काही आणि त्याचबरोबर लीला मात्र इथे त्यांना शांत करण्याचं काम करत असते. तिचं असं म्हणणं असतं की ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने नाही झाल्या पाहिजे वगैरे वगैरे हेच इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच सुंदर आणि त्याचबरोबर तेवढाच तो इंटरेस्टिंग असा होणार आहे, कारण उद्याच्या भागामध्ये तर आपण इथे असं पाहणार आहोत की कशा पद्धतीने इथे आता हे सर्व काही इथे होत आहे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने इथे झाल्याच्या नंतर काही जरी झालं तरी सुद्धा इथे आपण हे सर्व काही अशा पद्धतीने इथे केलेलं आहे, कारण इथे आता जी काही लीला आहे, लीला मात्र ह्या सर्व गोष्टींचा इथे त्याच पद्धतीने इथे विचारसुद्धा करताना प्रेक्षकांना आपल्याला इथे दिसत आहे. आणि त्याचबरोबर आता लीला जी आहे ती मात्र इथे सर्व जे काही आरोप आहेत ते इथे आरोप फेटाळून लावण्याचं काम करत असते. ते सर्व काही आरोप इथे फेटाळून लावल्याच्या नंतर एजेची बाजू घेऊन त्या सर्व गोष्टी इथे ती व्यवस्थित करण्याचं सुद्धा इथे व्यवस्थित छान असा प्रयत्न सुद्धा ती करताना दिसत आहे. तर अशाच नवनवीन छान छान डेली मालिकांचे अपडेट्स तुम्हाला जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑलवर क्लिक करून पाहत राहा अशा छान छान डेली मालिकांचे अपडेट्स. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.